मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की वातावरणातील उष्णता प्रचंड वाढते आणि या उष्णतेचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. जसं शरीराची उष्णता वाढणे, थकवा येणे, जास्त घाम येणे, पाण्याची लेवल कमी होणे म्हणजे डिहायड्रेशन, क्षारांची कमतरता, यात सोडियम असेल, पोटॅशियम असेल, त्वचेचे विकार किंवा जास्त उष्माघातामुळे व्यक्ती बेशुद्ध पडतो आणि त्याला हॉस्पिटल पर्यंत जाण्याची वेळ येत असते. पण तुम्हाला ठाऊक आहे का, तुम्हाला उन्हामुळे होणारे 80% आजार हे आपल्या छोट्या चुका आणि निष्काळजीपणामुळे होत असतात. होय, फक्त काही सोप्या सवयी बदलल्या तर तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबियांना उन्हापासून सुरक्षित ठेवू शकतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय. सूर्याची तीव्रता ही दिवसा 12 ते 3 या वेळात सर्वात अधिक असते. शक्यतो या वेळेस कामानिमित्त बाहेर पडू नये. परंतु नाईलाजाने आपल्याला कामानिमित्त बाहेर पडावे लागत असेल तर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जाडसर टोपी, छत्री, स्कार्फ किंवा आपल्या डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचे सनग्लासेस वापरावे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये हलके, सुती आणि फिकट रंगाचे अंगभर कपडे वापरावेत. गडद रंगाचे कपडे जसे काळे आणि निळे कपडे वापरले तर ते वातावरणातील उष्णता शोषून घेतात आणि आपल्या शरीराचे तापमान वाढवतात. शरीर जर उघडे राहत असेल तर त्यावर चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लावावे म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार होणार नाहीत. मित्रांनो, आता जाणून घेऊया उन्हाळ्यातील आहारासंबंधी माहिती म्हणजे उन्हाळ्यातील डाएट. उन्हाळ्यामुळे आपल्या आहारावर नक्कीच वाईट परिणाम होतो, जसं भूक मंदावणे, आम्लपित्ताचा त्रास वाढणे, त्यामुळे थकवा व अशक्तपणा जाणवतो. उन्हाळ्यात घाम जास्त आल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, परिणामी डिहायड्रेशन, त्याच्यानंतर क्रॅम्प येणे, चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात. म्हणून दररोज किमान 8 ते 10 ग्लास माठातील थंड पाणी प्यावे. लिक्विफाईड डाएट जास्त घ्यावा. यात लिंबू सरबत, कोकम सरबत, उसाचा रस, कैरीचे पने यांचा समावेश करावा. दुपारच्या जेवणानंतर ताजे ताक प्यावे. या ताकामध्ये थोडे सैंधव मीठ, त्याच्यानंतर जिरेपूड, पुदिन्याची पाने टाकावी म्हणून त्यामुळे आपले पचन सुधारते. तसेच रसाळ फळांचा आपल्या रोजच्या आहारामध्ये जास्त वापर करावा. कलिंगड आणि खरबूज यात 90% जास्त पाणी असते जे शरीराला हायड्रेटेड ठेवते. संत्री आणि द्राक्ष यामधील व्हिटॅमिन सी आणि पाणी आपल्या शरीराला ऊर्जा देते. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या आणि फळभाज्या यांचे जास्त सेवन करावे. काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आणि फायबर असते. तसेच दुधी भोपळा, पडवळ, पालक, दोडके, कारले, कोथिंबीर या पालेभाज्या पचायला हलक्या आणि थंड असतात. धान्यामध्ये ज्वारी, नाचणी आणि थोड्या प्रमाणामध्ये गहू, तांदूळ या धान्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा, कारण ही धान्ये इतर धान्यांच्या तुलनेने प्रकृतीने थंड असतात. थोडक्यात सांगायचे तर जे पदार्थ रसदार, पचायला हलके आणि नैसर्गिकरित्या थंड आहेत अशाच पदार्थांचे आपण उन्हाळ्यात सेवन करावे. आता पाहूया उन्हाळ्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचे सेवन आपण टाळले पाहिजे. सर्वप्रथम बर्फ आणि त्यापासून तयार झालेले पदार्थ जसे आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, कुल्फी हे पदार्थ स्पर्शाने जरी थंड असतील, तोंडाला आणि घशाला जरी थंडावा देत असतील, परंतु यांच्या अतिरेकाने आपल्या शरीरामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये उष्णता वाढते. तसेच जास्त मसालेदार, तेलकट, त्याच्यानंतर तिखट पदार्थ, आले, लसूण यांचा वापर टाळावा. मांसाहारामध्ये चिकन, अंडी आणि मासे हे पदार्थ पचायला जड असतात आणि उन्हाळ्यामध्ये आपली पचनशक्ती मंदावते, म्हणून यांचा आपण सेवन कमी करावे. त्याचप्रमाणे एक्सरसाइज मध्ये बघूया. उन्हाळ्यामध्ये एक्सरसाइज करताना जास्त उन्हामध्ये धावणे असतील, त्याप्रमाणे जिम मध्ये जाऊन वेट लिफ्टिंग असेल, सायकलिंग असेल असे व्यायाम टाळावेत, कारण या व्यायामाच्या सरावामुळे आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये घाम येतो आणि डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्याऐवजी योगा, स्विमिंग आणि प्राणायाम करावा. प्राणायाम मध्ये शीतली, शीतकारी आणि चंद्रब्रेदी प्राणायाम यांचा सराव करावा. याची मी स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेली आहे आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. तसेच ड्राय फ्रुट्स खायचे असतील तर ड्राय फ्रुट्स मध्ये शक्यतो आपण ड्राय फ्रुट्स हे रात्री भिजवून मग सकाळी खावे, म्हणजे त्यांचा उष्ण गुणधर्म कमी होऊन ते पदार्थ थंड होत असतात.
शक्यतो उन्हाळ्यामध्ये 2 वेळा थंड पाण्याने आंघोळ करावी। तुम्ही सर्वांनी या सोप्या सवयी जर अंगीकारल्या तर तुम्ही स्वतः आणि तुमच्या लाडक्या कुटुंबियांना उन्हाच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवू शकतात। मित्रांनो, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला किंवा उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवीन उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी किरण पाटील योगा या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन उपयोगी माहिती घेऊन। तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।